आमचं चालू आहे लापशीची पार्टी। तर त्यासाठी आम्ही हे लापशीचं पीठ आमच्या घरच्या गिरणीमध्ये तयार केलं। हे गावरान तूप टाकून भाजून घेतलं आणि त्यासाठी गूळ तर काही एवढा पुरणार नाही, त्यात अजून ही एवढी साखर टाकायची। ते आहे मनुके, इथे काजू बदाम बडशेप आणि आता खोबरं बारीक करायचं काम चालू आहे। आणि एवढं पाणी घेतलंय आम्ही, लागण बरं का। हे सामान आपण नंतर घालायचं शेवटी। बघा आता कसं तर फायनली आमचा अशी लापशी झालेली आहे। तर हे पेरू साईजनी पण असा मोठा होता, हा तर मी थोडासा छोटा बघून कापला, पण याच्यापेक्षा मोठे मोठे आणि आतून असा गुलाबी वाटतोय, अजिबात बी नाही आहे आणि खायला पण असं पांचट लागतंय है ना अर्शू? खा। आणि लहान बाळांना पेरू दिलेला खरंच चांगला असतो, म्हणजे जास्त पेरू नाही द्यायचा, एकदम असं खोकला येईल असा थोडा द्यायचा, कारण पेरूमध्ये विटॅमिन सी असतो। पेरू, संत्री, मोसंबी है ना अर्शू? आमच्या घरी पण झाड आहे, पण त्याचे अजून कच्चे, आणि जर पेरू जर पिकलं ना तर कधी पाखरं येऊन ते पेरू खाऊन जातात, आम्हाला माहिती पण होत नाही, है ना अर्शू? आमच्या घरी जर पेरूचं झाड असं सुद्धा आम्ही मार्केटमधून पेरू आणले। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं हर्षू माने गावाकडील जीवन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आणली होती मी हर्षूसाठी मार्केटमधून अननस। तर ही अननस मला 60 रुपयामध्ये मिळाली। तर मी त्या माणसाकडूनच त्या अननसाचे साल्टे वगैरे काढून घेतले, घरी मला व्यवस्थित कापता नसतं आलं ते। तर मी माझ्या मुलाला हर्षूला सर्व सिजनेबल फळं मी त्याला चारत असते, उन्हाळ्यातले फळं, हिवाळ्यातले फळं, पावसाळ्यातले फळं, ज्या सीझनमध्ये जे फळं असतील ते सगळे मी त्याला आणून देत असते, जे मला भेटतील ते। आणि केळी, सफरचंद ते कायमच भेटत असतात मार्केटमध्ये। तर लहान बाळांना अननस खाल्लेलं पण चांगलं असतं, त्यामध्ये विटॅमिन सी पण भेटतं। तर त्याने फर्स्ट टाईम खाल्लं तर त्याला असं आंबट वाटते, त्याला कट करूच तर सुद्धा दम निघत नव्हता। जसं की लहान बाळांना दूध पाजण्यासाठी बॉटल असते, तसंच गाईच्या वासरांना पण दूध पाजण्यासाठी एक बॉटल असते। तर ही बॉटल 5 लिटरची आहे। आम्ही सकाळ संध्याकाळ वासरांना सकाळी 2.5 लिटर आणि संध्याकाळी 2.5 लिटर दूध पाजतो। आणि जर वासराला त्यापेक्षाही जर आपण जास्त दूध पाजलं तर वासराला जुलाब लागण्याची शक्यता असते, त्यामुळं वासराला जेवढं सहन होईल तेवढंच दूध आम्ही पाजत असतो। तर आपल्याला 3 महिन्यापर्यंत दूध पाजायचं आहे। त्यानंतर त्याला थोडी पेंड आणि कुट्टीमध्ये पण असं एकदम निब्बर नाही, एकदम कवळा पाल्यांचीच आपल्याला त्याला कुट्टी घालायची आहे, जेणेकरून त्याला डायजेस्ट व्हायला पण सोपं जाईल। तर एकदम लहान लेकरांनी काळजी घ्यावं लागत असते सगळ्या जनावरांची। आणि हे वासरू म्हणजे हे वासरू आमचं 1 महिन्याचं झालं की त्याचे जनावरांच्या डॉक्टरांना बोलून आम्ही त्यांच्याकडून त्याचे शिंग पोळून घेणार आहे आणि त्याला एक हायटेकचं इंजेक्शन घेणार आहे आपण। आणि जर्सी गाय कशा बिना शिंगाच्याच चांगल्या असतात, कारण की त्या मार्के असतात काही, त्यामुळे